जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरटीओ एमव्हीआय 2026 ची ही जी मेगा भरती आलेली आहे 461 पदांसाठी। तर या संदर्भात तुम्हाला सर्वांना माहिती असेल की तब्बल 6 वर्षानंतर ही पोस्ट आलेली आहे आणि यामध्ये जवळपास 2 एक्झाम असतात, एक म्हणजे आपली प्री एक्झाम आणि एक म्हणजे आपली मेन्स एक्झाम। मग सर आता आम्ही अभ्यास कसा करावा, कारण बघा प्री एक्झामचा जो कट ऑफ आहे तो किती लागेल, मेन्सचा कट ऑफ किती लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ। आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की प्री एक्झाम जी आहे ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क पाडा असं काही नाहीये। क्वालिफाईंगला जेवढे लागतात ना तेवढे जरी पडले तरी सुद्धा सफिशियंट आहे, असं नाहीये की मग जेवढे जास्त मार्क पडले मग त्याचा काहीतरी फायदा होईल, असं काहीच नाहीये। तर प्री एक्झाम ही फक्त तुमची क्वालिफाईंग नेचरची असेल, पण तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते होणार आहे मेन्स एक्झामसाठी। पण मग मेन्स एक्झामसाठी एलिजिबल होण्यासाठी तुम्हाला पहिले प्री एक्झाम क्वालिफाय करावं लागेल। मग आता सर याचा अभ्यास आम्ही कसा करावा, याचा कट ऑफ किती लागेल, एक्सपेक्टेड कट ऑफ। तर बघा विद्यार्थ्यांनो, यावेळेस बऱ्याचशा साऱ्या नवीन गोष्टी घडलेल्या आहेत, तर जे पण काही चेंजेस झालेले आहेत त्या सर्वांच्या अनुभवावरून, त्या सर्वांना अनुसरून मी तुम्हाला प्रॉपर एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे। चला तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघून घेऊया। आणि बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण आरटीओ एमव्हीआय ची बॅच लॉन्च केलेली आहे बरं। त्या बॅचचा सुद्धा नक्की तुम्ही लाभ घ्या। एकदा बघा आमचे जे कोर्सेस आहे त्यावर सुद्धा भारी डिस्काउंट सध्या चालू आहे, सर्वात जास्त डिस्काउंट। म्हणजे जर बघा टोटल पहिल्या 100 विद्यार्थ्यांना, फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना ही ऑफर असणार आहे। ठीक आहे, मी ऑफर बद्दल सांगितलेलं आहे। तर आपला जो प्रीचा जो कोर्स आहे तो तुम्हाला मिळून जाईल फक्त 1999 रुपयाला। ठीक आहे, त्यानंतर जो प्री प्लस मेनचा जो आहे तो तुम्हाला मिळून जाईल फक्त आणि फक्त 6999 ला, फक्त मेनचा 6000 ला। आणि ऑल इन वर म्हणजे या 2 वर्षामध्ये जेवढ्या पण काही गव्हर्नमेंट जॉब वगैरे येतील त्या सर्वांचा कोर्स फक्त आणि फक्त आपला 7999 ला अवेलेबल आहे। पण ही ऑफर फक्त आणि फक्त पुढील 5 दिवसांसाठी आहे, म्हणजेच फक्त आणि फक्त आपली 10 जुलै पर्यंत। त्यानंतर या ऑफरचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। तर बघा आताच आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही ऑफर मिळवू शकता। चला आता बघूया की नेमकं कट ऑफ काय असणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 2017 ला सर्वात पहिली आपली आरटीओ ची एक्झाम झाली होती, त्यावेळेस आपला कट ऑफ एकदमच कमी होता, फक्त 24 मार्कांचा कट ऑफ होता ओपन कॅटेगरीसाठी। मी काय म्हणतो, ओपन साठी 24 चा कट ऑफ होता आणि मुलींसाठी तर फक्त 1च मार्काचा कट ऑफ होता, फक्त 1 मार्क। म्हणजे ज्या मुलीला प्री मध्ये एक तर 1 मार्क पडला ती डायरेक्टली मेन्सला क्वालिफाय झाली, असं आलं का लक्षात। तर मुलींना अजून सुद्धा खूप चांगल्या संधी आहे, कारण मुलींचा कट ऑफ यावेळेस सुद्धा खूप कमी लागणार आहे। चला, आणि 2020 ला मग आपला जो प्रीचा जो कट ऑफ होता हा 36 मार्कांचा होता, 36 मार्कचा कट ऑफ होता 2020 साली। ठीक आहे ना, कारण बघा कसं आहे माहिती आहे की पहिले आरटीओ बद्दल एवढी काही जास्त इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना नव्हती, मग नंतर विद्यार्थ्यांना आरटीओचे फायदे समजायला लागले, त्या पोस्टचं महत्त्व समजायला लागलं, कॉम्पिटिशन वाढत गेली, मग त्यामुळे 2020 ला या 36 मार्कांचा कट ऑफ आपला आला होता। मग सर आता या वर्षी कट ऑफ काय राहील, ठीक आहे ना। आणि बघा मेनचा आपण सांगू देतो की 2017 ला 300 पैकी 188 चा आपला मेनचा कट ऑफ होता आणि 2020 ला 300 पैकी 240 चा आपला मेन्सचा कट ऑफ होता। हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल। मग सर या वर्षी नेमकं काय होणार, या वर्षी पण तर आम्हाला सांगा ना काय होणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट, मागच्या वेळेस एवढ्या पोस्ट नव्हत्या, यावेळेस आपल्या 461 पदांची भरती आपली आलेली आहे, म्हणजे यावेळेस पोस्ट थोड्या जास्त आहे, बरोबर आहे। मग साहजिकची गोष्ट आहे, पोस्ट जास्त असेल म्हणजे कट ऑफ कमी होतो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। प्लस यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बरेचसे असे पण काही ऑफिसर्स आहे की ज्यांना 3-3 वर्ष 5-5 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि जे प्रमोशनच्या दारावर येऊन खटखट करता फक्त बस, म्हणजे त्या लोकांचं, त्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन होऊ शकतं या 1 ते 2 महिन्यामध्ये, बरोबर आहे। मग जर समजा त्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन या 2 ते 3 महिन्यामध्ये होऊन गेलं तर त्यांच्या सुद्धा अजून पोस्ट तुमच्या या ठिकाणी ऍड होतील, आलं का लक्षात तुम्हाला। म्हणजे जवळपास 68 ते 75 पोस्ट तुमच्या अजून वाढू शकतात, बरोबर आहे, आलं का लक्षात तुम्हाला। तर हे प्रमोशन जर 2-3 महिन्यात आलं की 70 पोस्ट तुमच्या आरामात वाढत आहे असं समजून तुम्ही चालायला पाहिजे। ठीक आहे ना, म्हणजे बघा जवळपास तुमच्याकडे 510 ते 520 पदांसाठी 520 पकडून चला, या पदांसाठी तुमच्याकडे आता संधी आहे, तर याचं सोनं तुम्ही करा। तर मित्रांनो, तर यावेळेस भरपूर साऱ्या गोष्टी आहे, भरपूर साऱ्या पॉसिबिलिटीज आहे की पोस्ट वाढले आहे तर कट ऑफ कमी होईल, मान्य, पण कॉम्पिटिशन पण तर वाढलंय ना। तर कॉम्पिटिशन म्हणजे खूप जास्त वाढलं का। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्हाला असं वाटेल की सर हे प्री एक्झामचं आम्हाला कसं काय येईल। तर बघा फक्त आता मला सांगा, या एक्झामसाठी फॉर्म कोण भरणार आहे, फक्त आणि फक्त महाराष्ट्रातले कॅन्डिडेट। म्हणजे तुमची जी आता कॉम्पिटिशन आहे ही ऑल ओव्हर इंडियाच्या पोरांशी आहेच नाही, ही फक्त महाराष्ट्रातल्या लोकांशी। त्याच्यात पण तुम्हाला सांगतो अर्ध्या जणांकडे म्हणजे अर्ध्या जणांचं तर लायसन बेसन बनायचे प्रोसिजरच नसेल, अर्ध्यांकडे तर डॉक्युमेंट्सच नसेल, अर्ध्यांचा डिप्लोमा पास नाही, अर्ध्यांचं लग्न वगैरे होऊन गेलं असेल मुलींचं मुलांचं, अर्ध्यांनी इंटरेस्ट काढून टाकलं असेल, म्हणजे बऱ्याचशा अशा काही संभावना आहे, त्याच्यामुळे अजून कट ऑफ कमी होऊ शकतो, मान्य आहे। पण
बघा अजून एक गोष्ट सांगतो की यावेळेस पहिल्यांदा आपली जी एक्झाम होणार आहे ही होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे CBT वर होणार आहे, कॉम्प्युटरवर होणार आहे. मग याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, नॉर्मलायझेशन रूल सुद्धा इम्प्लिमेंटेशन होऊ शकतो. मग या संपूर्ण गोष्टींना अनुसरून मी तुमच्यासाठी एक एक्सपेक्टेड कट ऑफ बनवला आहे, म्हणजे तेवढं डोक्यात घेऊन तुम्ही चाललं पाहिजे. अलग लक्ष तुम्हाला तेवढं डोक्यात घेऊन तुम्ही चाललं पाहिजे. आणि हा कट ऑफ मी फक्त माझ्या मनाने सांगितलेला नाहीये, तर हा कट ऑफ मी MPSCचे जे अधिकारी वगैरे आहे, जे MPSC ला भरपूर वर्षांपासून शिकवता, त्या सर्वांचं अनालिसिस करून मी हा कट ऑफ तुमच्यासाठी प्रिडिक्ट केलेला आहे. तर मित्रांनो बघा, एक्सपेक्टेड कट ऑफ जर समजा आपण बघितला ना, तर ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी बोलतोय बरं, मी फक्त ओपन साठी बोलतोय. कॅटेगरी वाईज तुम्ही थोडं थोडं कमी करू शकता, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जर समजा बघायला गेलं, जर आता बघा, जर पेपरची पातळी जर समजा थोडी सोपी राहिली, इझी पेपर आला, तर 42 ते 48 मार्कांपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. जर मॉडरेट पेपर आला तर 38 ते 44, आणि जर टफ पेपर आला तर 34 ते 39 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. मग सर आम्हाला कसं माहित पेपर कठीण येईल, सोपा येईल? तर बघा बेटा, यावेळेस कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमच्या होणार आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन रूल लागेल. नॉर्मलायझेशन म्हणजे काय असतं माहिती आहे का, की जर समजा एखादा समजा बघा शिफ्ट 27 सप्टेंबर पासून आपला एक्झाम चालू होत आहे, मग 27 ला सकाळी अर्ध्यांचा पेपर असेल, संध्याकाळी दुपारी अर्ध्यांचा असेल, परत 28 ला काहींचा असेल, 28 ला दुपारी असेल. म्हणजे बघा या 4 ते 5 दिवसांच्या स्लॉट मध्ये सर्व MPSC ही एक्झाम कंडक्ट करणार आहे, ठीक आहे. मग 4 ते 5 दिवसामध्ये एक्झाम चालणार आहे. मग आता एखाद्या पहिल्या शिफ्टचा पेपर खूपच सोपा येऊन गेला, पोरांना गैर मार्क मिळाले, खूप मार्क मिळाले मुलांना, ठीक आहे. मग हा तर नाही सापून गेला. आणि थर्ड शिफ्टचा जो पेपर आहे हा थोडा टफ आला. मुलांना म्हणले अरे यार एकदम बोगस पेपर होता, ऍप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथचे जे क्वेश्चन ते एकदम जास्त कॉम्प्लिकेटेड होते. नंतर हिस्ट्रीवर पण खूप जास्त डीपली विचारून टाकलं त्यांनी. करंट अफेअर ते एकदमच काहीच्या काही वेगळं चाललं डायरेक्टली. म्हणजेच काय की पेपर थोडा अवघड गेला. मग होईल काय की इझी पेपर, मीडियम पेपर, टफ पेपर. तर ह्या बॅच मधून विद्यार्थ्यांचा पेपर किती कठीण होता यानुसार या सर्वांचं नॉर्मलायझेशन होईल. या सर्वांचं काय होईल, नॉर्मलायझेशन होईल, ठीक आहे ना. म्हणजे बघा इझी पेपर ज्यांचा होता त्यांना जर जास्त मार्क मिळाले असेल तर त्यांचे थोडे मार्क कमी होऊन जाईल. जर ज्यांचा टफ पेपर होता त्यांचे मार्क एकदम कमी मिळाले असेल त्यांचे मार्क थोडे वाढून जाईल. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आहे त्याचा एकदम टफ पेपर आला आणि त्याला पडले समजा 40 मार्क. आता टफ होता तरी त्याने 40 मारले. मग नॉर्मलायझेशन केल्यानंतर जवळपास 40चे होऊन जाईल, हे 45 ते 46 मार्क त्याचे होऊन जाईल डायरेक्टली. आलं लक्षात तुम्हाला? तर हा रूल असतो. जर पेपर जर एकदम टफ निघाला त्या बॅचचा तर तुमचे मार्क वाढतात. आणि जर समजा इझी पेपर आला, ठीक आहे ना, आणि या मुलाला 60 मार्क मिळाले डायरेक्टली, 60 मार्क मिळून गेले डायरेक्टली, पण त्यांचा बॅचचा पेपर एकदमच इझी होता. मग अशा विद्यार्थ्यांचं काय होईल माहिती का, नॉर्मलायझेशन करून यांची मार्क थोडीशी कमी होऊन जाईल. म्हणजे 60चे होऊन जाईल जवळपास 52, 53, 51 असे. म्हणजे हे डिपेंड करतं तुमच्या शिफ्टच्या पेपरच्या काठिण्य पातळीवर. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? तर एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्ही असं पकडून चाला की मग सेफ कोण आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही प्री एक्झाम मध्ये 45+ मार्क जर समजा आणताय, एक्झाम मध्ये आणताय, तर तुम्ही खूप सुरक्षित आहात की ठीक आहे, डोक्यावरून ताण क्लोज करून टाका, डायरेक्टली मेन्सच्या एक्झामला लागून जा, मेन्सच्या अभ्यासाला लागून जा, विषय क्लोज करा. कारण प्री एक्झामला तुम्हाला 3 महिने आहे, 90 दिवस आहे. पण प्रीच्या नंतर जी मेन्स एक्झाम होणार आहे तिच्यामध्ये तुम्हाला जवळपास 4 महिन्यांचा कालावधी मिळतो अभ्यास करण्यासाठी, ठीक आहे ना. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. पण तुम्ही म्हणशाल की मग सर 4 महिने आम्ही करून घेऊ. नाही बाबा, नाही, असं नाही चालत. कारण आता तुम्हाला फक्त क्वालिफाय करायची नाही, प्रीला तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं होतं, पण मेन्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडायचे आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा मागच्या वेळेस 240चा कट ऑफ गेला होता, म्हणजे यावेळेस 260च्या आसपास तो पोहोचू शकतो. 260 ते 275 पर्यंत तुमचा जाऊ शकतो, ठीक आहे ना. 270 275च्या वरती जाणार नाही, पॉसिबलच नाहीये, ठीक आहे. तर बघा, जर तुम्ही 45+ मार्क जर मिळवून आणशाल तर तुम्ही खूप जास्त सुरक्षित राहाल. जर तुम्ही 42+ मार्क आणशाल तर बऱ्यापैकी चांगले व्यवस्थित आनंदाची गोष्ट आहे. 40 मार्क आणशाल तर बॉर्डर लाईनवर आहे, तळ्यात मळ्यात होऊ बी शकतं, नाही देऊ शकत. आणि 38 पेक्षा कमी असेल तर हे डिपेंड करेल मग आता कॅटेगरीवर, की तुमची कॅटेगरी मग SC आहे का, ST आहे का, EWS आहे का. तर या सर्व कॅटेगरीवर हे डिपेंड करतं. तर बघा, तुमच्या डोक्यात फक्त एकच ठेवून चाला की आपल्याला 45+ मार्क्स आणायचे आहे. ओपनचा असो, ओबीसीचा असो, SC ST काही असू द्या, एक डोक्यात जास्त आकडा ठेवलं चांगलं आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. किंवा एक काम करा, डोक्यात तुम्ही 50 आकडा ठेवून चाला. 50 मार्क आपल्याला पाहिजे. मग यासाठी 50 मार्कांसाठी तुम्हाला ऍटलीस्ट कमीत कमी 60 ते 70 क्वेश्चन तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित अटेम्प्ट करावे लागतील, ठीक आहे ना. थोडेसे इकडे तिकडे झाले तरी चालून जाईल. पण बघा मित्रांनो, 50चा आकडा आणणं काही कठीण नाहीये आणि तेवढं सोपं पण नाहीये.
मग बघा त्यासाठी तुम्हाला सांगतोय की तुम्ही मार्गदर्शन घेताना चांगल्या व्यक्तीचा घ्या, जो लेटेस्ट रिसेंटली तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल, व्यवस्थित मार्गदर्शन करेल, अशांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे असं मला वाटतं. बघा मित्रांनो, आपल्या बॅचेस वगैरे आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण विनीत ट्युटोरियल्सने ऑनलाईन क्षेत्रात ऑनलाईन क्लासेसमध्ये जर बघायला गेलं तर आपण भरपूर सारे विद्यार्थी आतापर्यंत घडवलेले आहे. मग तुम्ही असेल की सर मग नाव तर नाहीये सर तुमच्या अकॅडमीचं. बघा डिप्लोमामध्ये तर आपण नंबर पण याच्याबद्दल तर साशंकता नाहीये, पण बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर ऑनलाईनवर आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवू, या आरटीओ एक्झाम मध्ये तुम्ही आमचं सिलेक्शन करून देशाल याच्यावर आम्ही कशा प्रकारे विश्वास ठेवू. मार्केटमध्ये तर भरपूर जण असं म्हणतात की आम्ही एवढे आरटीओ घडवले, आम्ही एवढे आरटीओ घडवले, भरपूर जण असं म्हणतात, बरोबर आहे. हे पण तुम्हाला मान्य आहे का नाही? हो, तुम्हाला पण आहे, मला पण आहे. पण बघा मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की आरटीओ घडवलेले आहे. मग आरटीओ घडवले कोणी आहे हे पण तर बघा ना तुम्ही. तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विशाल सर, तौसिफ सर यांनी भरपूर साऱ्या अकॅडमीजमध्ये मेनचा सिलेबस कंप्लीट करून दिला होता. तुम्ही एक काम करा, जे आरटीओ इन्स्पेक्टर झालेले त्यांना विचारा की बाबा तुम्ही ऑनलाईन कोर्स घेतला होता का, ऑफलाईन कोर्स घेतला होता का, मग सांगा तुम्हाला थर्मोडायनामिक्स कोणी शिकवला, तुम्हाला आरएससी कोणी शिकवला, तुम्हाला एचटी कोणी शिकवला, तुम्हाला ऑटोमोबाईल कोणी शिकवला, तुम्हाला म्हणजे हे तुम्ही विचारत चला. बघा आमच्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे, पण आता ते आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर शिकवतात मित्रांनो. तर त्यामुळे ते अजून जास्त जोरदार मेहनत करतील, अजून जास्त जीव तोडून मेहनत करतील, कारण हे तुमच्यासाठी. कारण बघा कसं माहिती का, अकॅडमीचं नाव झालं आनंदाची गोष्ट, मला काही प्रॉब्लेम नाही. विद्यार्थी पास आउट झाले ते पण आनंदाची गोष्ट आहे. आणि हो, अकॅडमीने पण मेहनत घेतली असेलच, त्याच्याबद्दल मी असं नाही म्हणत की त्यांनी मेहनत घेतली नाहीये, त्यांचं श्रेय त्यांना जातच आहे, नो इश्यू. पण बघा आता हे आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर विनीत ट्युटोरियलवर शिकवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी बेस्ट देतील, त्याबद्दल तुम्ही एकदम काळजी करू नका. आणि बघा बऱ्याचशा जणांना की सर मग फीस खूप जास्त आहे, तर बघा आपल्या महाराष्ट्रात आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहे आणि विनीत ट्युटोरियल ची ही जी संपूर्ण टीम आहे, तुमचा जो मोठा भाऊ आहे, हा मोठा भाऊ म्हणा, काहींचा लहानपण असेल, ठीक आहे ना. तर बघा माझं फक्त एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे एकदम साध्या सोप्या भाषेत आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये. तर या गोष्टीला घेऊन मी चालत असतो. तर मित्रांनो की आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपण प्रीचा जो कोर्स आहे हा फक्त आपण 1999 ला ठेवला, फक्त 1999 ला. तर मला सांगा अजून काय पाहिजे. आणि शिकवणारी टीम एकदम तगडी, अनिकेत पाटील सर महाराष्ट्रात एमपीएससी रँक 1 ऑफिसर यार, आता अजून काय पाहिजे, ठीक आहे ना. तर या संपूर्ण टीमने तुम्हाला शिकवलेलं आहे, प्रॉपर शिकवलं. एकदा जा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा पहिले तुम्ही, आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करून अभ्यासाला लागू शकता. त्यानंतर मेन्स एक्झामची फी आपली 5999 आहे. त्यानंतर जर समजा आपण बघितलं प्री प्लस मेन्स हा जो आहे 6999 ला आहे. आणि ऑल इन वन म्हणजे काय की या 2 वर्षामध्ये जेवढे पण काही जॉब येतील त्या सर्व तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होऊन जातील, ठीक आहे ना. तर याची जी प्राइस आहे 7999 आणि ही ऑफर फक्त आणि फक्त 10 जुलैपर्यंत लागू राहील. त्यानंतर याच्या प्राइजेस ज्या आहे त्या आपल्या ऍप्लिकेशनवर ज्या दिसत आहे त्याच राहतील. मग सर आता आम्ही कोर्स या प्राइस मध्ये कसं काय आम्ही परचेस करावा, तर या प्राइस मध्ये ऍप्लिकेशनवर तुम्हाला भेटणार नाही. मग यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, आमच्या हेल्पलाईन नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की बाबा आम्हाला हा कोर्स विकत घ्यायचा आहे आणि ही कोर्सची जी प्राइस आहे ते विनीत सरांनी आम्हाला युट्यूबवर सांगितलेली आहे की ही प्राइस आहे, त्या प्राइस मध्ये आम्हाला कोर्स पाहिजे आहे, ते तुम्हाला देऊन दिलं. पहिले तुम्हाला ते जास्त सांगू शकता, कारण जी ऍक्च्युअल प्राइस आहे ते तुम्हाला सांगू शकता, पण सांगतोय त्यांना सांगा की ऑफर बद्दल मी तसं सांगून दिलेलंच आहे, ठीक आहे ना. तर फक्त जा आमच्या हेल्पलाईन नंबरला मेसेज करा, त्यांना सांगा की आम्हाला हा कोर्स परचेस करायचा आहे, ठीक आहे ना. ते तुम्हाला डिस्काउंट देऊन देतील. त्यानंतर बघा तर या संपूर्ण कोर्समध्ये आणि हो विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही पहिले आमचे फ्री डेमो लेक्चर नक्की बघा. फक्त ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एक सेक्शन दिसेल, तर याच्यावर तुम्हाला असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे कोर्सेस त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील, ठीक आहे. आणि बघा मित्रांनो संपूर्ण सिलेबस तुमचा प्रॉपर शिकवला जाईल, सर्व सिलेबस कव्हर होईल. रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच आपली असणार आहे, त्यामध्ये स्टडी मटेरियल, त्यामध्ये तुम्हाला नोट्स, प्रत्येक विषयाच्या नोट्स प्लस प्रत्येक विषयाचे पीवायक्यूज, जे मागच्या 15 वर्षामध्ये आपले पीवायक्यूज विचारले गेलेले ते सोल्युशन्स आहेत, विश्लेषण सोबत. विश्लेषण म्हणजे काय, त्याचं अनालिसिस सोबत सर्व काही तुम्हाला दिलं गेलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज तुमच्या आहे प्रॉपर. जवळपास जर तुम्ही बघायला गेले तर प्रत्येक सब्जेक्टच्या तुम्हाला 50 टेस्ट सिरीज मिळतील. म्हणजे काय की टॉपिक अभ्यास केला लगेच टेस्ट दिली, टॉपिक अभ्यास केला लगेच टेस्ट दिली, असं. आणि लवकरात लवकर ह्या गोष्टी आता बनतील तुमच्यासाठी मित्रांनो, ठीक आहे ना. त्यासोबतच आणि फुल गायडन्स राहील तुम्हाला सिलेक्शन पर्यंत. तुमचे छोटे छोटे ग्रुप केले जाईल आणि त्या ग्रुपला प्रॉपर लाईव्ह डाऊट सेशन सुद्धा तुमचे घेतले जाईल मित्रांनो. त्याबद्दल तुम्ही एकदम निशांत राहा, टेन्शन घेऊ नका. आणि हो मॉक टेस्ट ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्यावेळेस लाईव्ह बॅच चालेल, लाईव्ह एमसीक्यू सॉल्व्हिंग चालेल, त्यासोबत रोज 10 मिनिटाची एक टेस्ट राहील, ती पण तुम्हाला कंपल्सरी द्यायची आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला मॉक टेस्ट म्हणजे एमपीएससीचा जो पॅटर्न आहे प्रीचा एक्झामचा, बरोबर, तशा तुम्हाला जवळपास
15 मॉक टेस्ट तुम्हाला दिले तर म्हणजे ह्या 15 टेस्ट दिला तुम्ही तर तुम्हाला तुमचा वेळेचं नियोजन होऊन जाईल आणि 31 जुलैपर्यंत आम्ही संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने फक्त आणि फक्त रिव्हिजन टेस्ट सिरीज आणि तुम्हाला जे पण काही डाऊट सेशन आहे ते सर्व आम्ही क्लिअर करणार आहोत. तर मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या, या संधीचं सोनं करा मित्रांनो, कारण ही पोस्ट पुन्हा पुन्हा येत नाही. आता याच्या पुढच्या 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर 10 वर्षानंतर केव्हा येते देव जाणे. तर मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या. सुवर्ण संधी आहे. मुलींचा कट ऑफ भरपूरच कमी लागणार आहे. कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो तुमचा अजूनच कमी लागणार आहे. तर बघा 50 तुमच्या डोक्यात टार्गेट ठेवून चला. कॅटेगरी डायरेक्टली 35-40 आसपास लागेल आणि मुलींचा असेल तर 32-33 आसपास मुलींचा कट ऑफ लागणार आहे. तर मित्रांनो, या संधीचा फायदा नक्की घ्या. ठीक आहे, आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आणि आपल्या RTO AMVI बॅचचा नक्की तुम्ही लाभ घ्या. ठीक आहे, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.